तर नमस्कार मंडळी, हा बघा कोथिंबीरचा प्लॉट आहे मित्रांनो. याला इथले 7-8 दिवस झाले, परंतु बघा पाणी दिल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये कसं होतं, फक्त एकदम असं खारा आल्यावानी होतं त्या नळ्याला. आता मी माझं हे जे कोथिंबीरीचा पहिला प्लॉट आहे मित्रांनो हा, आणि मी एक विहिरीला पाणी असल्यामुळं पहिले काय केलं माहिती आहे की एक ट्रायल केली. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे कोथिंबीरीचा. कलस कंपनीचं जे कोथिंबीरीचं वाण आहे मित्रांनो ते टाकलेलं आहे. आता ही उगते किती दिवसात ते काही मला माहीत नाही, परंतु जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. बघा याच्यामध्ये अगोदर गवत उगायला पण कोथिंबीर आणखीन पण आली नाही. बरेच जण म्हणतात की कोथिंबीर 12व्या दिवशी येते किंवा 13-14 दिवसात कोथिंबीर दिसायला सुरुवात होती, परंतु आता हे 7-8 दिवस झाल्यामुळं इथं कुठंही कोथिंबीर दिसत नाही. नुसत्या नळ्यात दिसते. आणि सगळ्या प्लॉटमध्ये काय दिसतंय माहिती आहे का, फक्त जे क्षार आहे मित्रांनो ते क्षार दिसतंय. कडक ऊन आहे मरणाचं. कडक उन्हामध्ये आता काय होते काय माहीत कोथिंबीरला पण आल्याच्या नंतर. पण सध्या शिराळ आहे सकाळचं, आणि पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे 20-21ला, 20-21-22ला. तर मला तरी वाटतं की या 2-4 दिवसामध्ये यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून. कोथिंबीर येईन किती दिवसात आणखीन? आज 7वा-8वा दिवस आहे प्लॉटला. याला मल्चिंग करायला पाहिजे होती का विदाऊट मल्चिंगच चांगलं आहे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जे कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे दुसऱ्या वेळेस अपडेट राहिला. आणि माझा फर्स्ट टाईम असल्यामुळं काय होतं आहे की महाविस्तार जे ॲप आहे त्याचा तर सपोर्ट घेऊ शकत नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी हुशार आहे. त्याच्यावर जर शेती करायची म्हणलं तर सांगता येत नाही. आणि ते ॲप्लिकेशन पण आत्ताच आलेलं आहे बरोबर. तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा प्लॉट. आणि प्लॉट वाटायला काय समजा खालीचे सगळ्या, जोपर्यंत कोथिंबीर येत नाही तोपर्यंत प्लॉट पण सांगता येणार नाही बरोबर आहे. आता काय केलेलं माहिती आहे की याला हातानं न लावता याला काय केलेलं आहे, टोकनयंत्र जे आहे त्यांनी हे केलेलं मित्रांनो डायरेक्ट टाकलेलं आहे. आणि हातानं टाकायला ही एक जी नळी आहे मित्रांनो, या एका नळीवर काय केलेलं आहे 4 वेळेस बियाणं टाकलेलं, म्हणजे 4-4 बोटावर 4 लाईनिंग तयार केलेली आहे. आता याचं जे हे क्षार ते 2 लाईनिंगमध्ये दिसतं आहे. 2 लाईनिंग जे आहे ते मला तर वाटतं कोरड्या नसेल, कारण खालून पाणी असेल त्याला आलेलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, एका नळीवर 4 लाईन जगू शकते का कोथिंबीरचे जे धने आहे ते 4 वेळेस टाकलेले टोकन यंत्रणा. आणि ही जी लाईन आहे मित्रांनो ही खूप लांबी आहे. 10 गुंठ्याची जी लाईन आहे खूप सारी लांबी आहे. परंतु काय माहिती आहे का, ज्यावेळेस एक लेडीज समजा याच्यामध्ये धने टाकत होती त्यावेळेस एका दिवसामध्ये जवळपास तिला 1 किंवा 2च लाईनी व्हायत होत्या. बघा हा पूर्ण प्लॉट. आता माझ्या आईनं स्वतः याच्यामध्ये काय केले होते, धने टाकले होते हातानं, बघितलं आम्ही टाकून. पण एका दिवसामध्ये तुम्हाला सांगतो लय तर लय 2 किंवा 3-4 हार्डली घरचे असल्यामुळं 3 किंवा 4 नळ्या होत होत्या. मग मी काय केलं, माझ्या मित्राचं टोकन यंत्र आणलं, टोकन यंत्रानं टाकलं, तर एका दिवसामध्ये पूर्ण लावणं झालं. कारण मशिनरी पण कुठं वापरायचं हे पण कळायला पाहिजे, ह्या मला इथं अनुभव आला. टोकन यंत्राचा पण फायदा आहे. आणि महाडीबीटीमध्ये जर समजा तुम्ही अर्ज केला मित्रांनो तर त्याला आपल्याला 50% अनुदान मिळतं. तुम्ही तर अर्ज करून घ्या. टोकन यंत्र हे काम येतं, सोयाबीनसाठी पण काम येतं, जिथं कुठं टूट भरायची तिथं पण काम येतं मित्रांनो. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि माझी कोथिंबीर कशी येईल एकदा कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल याच्यात तर काही अपडेट करायची नेक्स्ट टाईम नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद.